काही कारणामुळे कपडे धुणं राहून गेलं होतं आणि आज सकाळी उठून बघते तर काय कपड्यांचा अक्षरशः डोंगरच झालेला. हे धुण्यातच अर्धा वेळ गेलेला. सकाळी उठल्याबरोबर हेच काम हातात घेतलं होतं कारण काहीच पर्याय नव्हता आणि लेडीजचं आयुष्य एकाच वेळी 10 ठिकाणी लक्ष द्यावं लागतं हे खरंय. आता मला चांगलंच रिअलाइज होतंय. हे सर्वात मोठं काम पूर्ण झाल्यामुळे जरा बरं वाटत होतं आणि इथे आल्यानंतर डुगूने असं काम वाढून ठेवलं होतं. जेवढे मी तिचे खेळणी वरती ठेवते तेवढेच ती सारख्या पाडत राहते आणि ते सारखं उचलून ठेवायला मला खूप जीवावर येतं. आणि डुगूच्या बाबांना असं वाटतं मला घरामध्ये काहीच कामं नसतात. डुगूला सांभाळणंच किती मोठा टास्क आहे, पण त्यांना कसं सांगावं. तसंच चालता चालता रॅक पण साफ करून घेतली आणि उन्हाळ्यामध्ये घरात बसून सुद्धा स्किन एवढी डल झालेली. युट्यूबला हा फेस मास्क खूप व्हायरल सुरू आहे, त्यामुळे म्हटलं की आपण पण घरामध्ये असाच फेस मास्क करून बघूया. आणि यासाठी फक्त बिटाचा रस आणि तांदळाचं पीठ यूज केलेलं. लावता लावता कपड्यावरच पडलं. बिटामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ते स्किन फेअर करायला मदत करते आणि छान मिक्स करून घेतलं होतं. तांदळाचं पीठ थोडं जास्त झाल्यामुळे थोडं पातळ झालेलं आणि स्किनवरून थोडं घसरत होतं. सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण बेस्ट आहे आणि याच्याने काहीच साईड इफेक्ट होत नाही. आणि थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की चेहऱ्यावर किती छान ग्लो आलेला आहे आणि सगळं टॅन रिमूव्ह झालेलं आहे. आणि तुम्ही पण हा उपाय आठवड्यातून एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.